अवसर जब माननीय राष्ट्रपति जी को समारोह पूर्वक भेजा जा रहा है। इस समय उनके घुड़सवार अंगरक्षकों द्वारा और इधर विजय चौक पर आगमन हो रहा है देश की प्रथम महिला श्रीमती सविता कोविंद का। आज के समारोह में सबसे पहले स्वर्णिम विजय थीम के साथ मैस्ड बैंड होगा। सन 1971 के युद्ध की जीत के 50 वर्ष पूरे होने के उपलक्ष्य में विशेष रूप से ये प्रस्तुति होगी। और इधर माननीय राष्ट्रपति जी का काफिला रायसीना पहाड़ी से विजय चौक की ओर बढ़ता हुआ पूरी भव्यता के साथ ये दृश्य। Tricolor will be unfurled during the national salute and the playing of the national anthem, and then the sounding of the fanfare by the buglers will be unfurled during the national salute and the playing of the national anthem, and then the sounding of the fanfare by the buglers will be the cue for Vijay Chowk to resonate with the harmonious blend of quick and slow marches, traditional and modern compositions, and a tapestry of hymns, reels, and strathspeys. And that's why Vijay Chowk is the perfect setting. Spectacular beating of paths where military tradition greets modern sensitivities and public patriotism meets the possibility of self-reflection. बीटिंग रिट्रीट समारोह में सैन्य संगीत के प्रिंसिपल कंडक्टर हैं लेफ्टिनेंट कर्नल गिरीश कुमार यू, स्पेशल कंडक्टर मेजर अशोक कुमार और स्पेशल कंडक्टर फ्लाइट लेफ्टिनेंट रूपचंद्र। और इस बार अगर नई धुनों की बात करें तो जैसा हमने आपको बताया, स्वर्णिम विजय जिसके कंपोजर लेफ्टिनेंट कर्नल गिरीश कुमार यू, तिरंगा सेनानी, निडर योद्धा, भारत वंदना, गरुड़ प्रहार, अभिनंदनीय भारत, संबोधन एको और भारत के जवान, ये नई रचनाएं आज पहली बार इस समारोह की शोभा बढ़ाएंगी। The beating retreat ceremony in Delhi officially marks the finale of the Republic Day celebrations in the country. का उद्घोष और विजय चौक पर आगमन हो रहा है देश के माननीय राष्ट्रपति श्री रामनाथ कोविंद का।
Buglers heralding the arrival of their supreme commander, the President of India, Shri Ram Nath Kovind. आज के इस मीटिंग रिट्रीट समारोह के स्पेशल कंडक्टर्स फ्लाइट लेफ्टिनेंट रूपा चंद्रा, मेजर अशोक कुमार और प्रिंसिपल कंडक्टर लेफ्टिनेंट कर्नल गिरीश कुमार यू। It's a proud moment for the President of India. राष्ट्रपति अध्यक्ष सलामी देगा। राष्ट्रीय सल्यूट मध्य तक। Section kadam.
पण जेव्हा लोकल्स पूर्ण बंद होत्या त्यावेळेला संपूर्ण प्रवासी भार हा एकट्या BSTने आपल्या खांद्यावरती पेलला होता. योगायोगाने त्याचं लोकार्पण केलं आणि आजच मुंबईच्या एका नवीन प्रवासी वाहतुकीचं जे आता आकर्षण ठरलेलं आहे त्या आकर्षणाचं आकर्षण म्हणजे आपली ही मेट्रोची गाडी. त्याचं लोकार्पण जरी आज झालेलं नसलं तरी मुंबईमध्ये आगमन झालेलं आहे. मुंबई वाढते, पसरते आहे, लोकसंख्या वाढते, पण येणारी 2-4 वर्ष ही मुंबईसाठी खास महत्त्वाची आहेत. कारण जसं जनतेसाठी म्हणजे आपण म्हणतो सर्वसामान्यांना परवडणारी घरं इथं दिलीच पाहिजेत, पण परवडणारी घरं दिल्यानंतर त्या सर्वसामान्यांना घराबरोबर परवडणारी वाहतूक व्यवस्था सुद्धा देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि मग ही येती 2-4 वर्ष आहेत. या 2-4 वर्षामध्ये मुंबईची BSTची बस संख्या सुद्धा जवळपास 10,000पर्यंत जाणार. मेट्रोचे मला असं वाटतं महत्त्वाच्या लाईन सुरू होतील. आपली पहिली लाईन कधी सुरू होणार मेट्रोची? मे जून 21 मे म्हणजे यावर्षी. राजीवजी म्हणतात या वर्षीच्या मे-जूनपर्यंत आपली मेट्रोची पहिली लाईन सुरू होणार. एका बाजूने कोस्टल रोड सुरू आहे, दुसऱ्या बाजूला शिवडी नावाशेवा आहे, गोरेगाव मुलुंड लिंक रोडचं काम सुरू आहे आणि आणखीन एक आकर्षण म्हणजे आपला समुद्री महामार्ग तो सुद्धा येत्या 2-3 वर्षामध्ये पूर्ण होतोय. हे सगळं पूर्ण झाल्यानंतर मग मुंबईला एक आखीव स्वरूप प्राप्त होईल. आजपर्यंत ज्या लोकल्स आपण म्हणतो की लोकल सुरू करा आहे ना, सुरू केल्या, पण करताना सुद्धा खूप विचार करावा लागला. कारण लोकल सुरू केल्यानंतर जे आजच्या काळामध्ये अजूनही आपल्याकडनं हातातनं मास्क सुटलेला नाही. मी आपल्यासमोर बोलताना एकटाच इकडे आहे आणि अंतर असल्यामुळे मास्क काढून बोलतोय, मास्क काढून बोलण्याचं धाडस करतोय. पण लोकलची गर्दी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बसमधली गर्दी माहिती आहे. मी सुद्धा माझ्या कॉलेजच्या जीवनात म्हणजे झाली त्याला 40 वर्ष लोकलमधनं प्रवास केलेला आहे. आणि तो प्रवास म्हणजे आज ह्या मेट्रोला ऑटोमॅटिक डोअर्स आहेत, बरोबर ना. लोकल्समध्ये दरवाजे आहेत की नाही हा प्रश्न पडतो. आणि मग ऑटोमॅटिक म्हणजे काय की साधारणतः आपल्याला रोजचा जो जाणं येणारा असतो त्याला कल्पना असते की लोकलचा दरवाजा कुठे येतो, तिकडे जाऊन उभं राहायचं की गर्दीचा रेटा एवढा असतो की ऑटोमॅटिक आतमध्ये जातो आणि उतरताना ऑटोमॅटिक बाहेर येतो. ही अशी आमची ऑटोमॅटिक रेल्वे गच्च भरलेली असते. करणार काय बरं? गर्दी कमी करायची म्हटली तर रेल्वेची संख्या, लोकलची संख्या वाढवू शकतो का? नाही वाढवू शकत. मग त्याला पर्याय काय द्यायचा? आता हा जो पर्याय आहे तो पर्याय येत्या 2-4 वर्षामध्ये उपलब्ध झाल्यानंतर मुंबईची वाहतूकसुद्धा एकदम सुटसुटीत होणार आहे. गर्दी तर राहणार, पण गच्च गर्दी जी होते ती गच्च गर्दी होणार नाही आणि एक चांगला आरामदायी असा प्रवास सर्वसामान्य मुंबईकरांचा होणार आहे. प्रत्येक युगाचं एक वैशिष्ट्य असतं. पहिलं रेल्वेचा मी वारंवार उल्लेख का करतो? कारण त्याचाच हा पुढचा टप्पा आहे. पण रेल्वेचा पहिला जो टप्पा होता तो ती धूर सोडणारी इंजिन होती. मग त्याच्यामध्ये ते कोळसा टाकला जायचा आणि मग ते झुकू 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 आगीनं गाडी, धुराच्या रेषा हवेत सोडी, हे सगळं गाणं हे आमच्या लहानपणीची गाणं. हल्लीच्या पिढीला ते इंजिन किंवा ती आगगाडी बघायला मिळालेली नाही, म्हणून ते त्याला आगगाडी म्हणायचे. ते घामाघूम होऊन ते कोळसे कधी मला असं वाटतं कुठल्या हिंदी पिक्चरमध्ये, अमिताभ बच्चनच्या वगैरे पिक्चरमध्ये ते पाहायला मिळतंच, ते कोळसे टाकणारे. पण या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे या गाडीला ड्रायव्हरच नाही आहेत. मी किती प्रगती झालेली आहे. अत्यंत देखणं असं हे रूप आहे जे परदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं किंवा टी व्हीवरती पाहायला मिळतं. परदेशात कशा गाड्या चालल्यात म्हणजे पहिल्या टोकापासून थेट शेवटच्या टोकापर्यंत अगदी नजर जाते. बसायला सुद्धा छान बाकं केलेली आहेत. आतमध्ये व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यानंतर राजूजी तुम्ही जे दाखवलं मला ते एक अनोखं आहे. सायकल ठेवायला सुद्धा व्यवस्था आहे. म्हणजे जेवढं जे काय करता येईल ते सगळं या गाडीमध्ये. आणि मग अशी ही गाडी मला जी माहिती हातामध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये आपल्या मुंबईत किंवा आजूबाजूच्या परिसरात ही जी काही कामं चालली आहेत, मेट्रोची कामं जगाच्या पाठीवरती एवढी कुठे चाललेली नसतील. हा सुद्धा एक आपल्याला अभिमानाचा विषय आहे. मी नेहमी जे सांगतो की महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र कधी थांबणार नाही.
आणि त्याच्यामध्ये आजचं हे जे पाऊल आहे हे फार महत्त्वाचं आहे. मधल्या काळामध्ये जी काय थोडीफार टीका दिली, तुम्ही म्हणे सगळ्याला स्टे देता, याला स्टे त्याला स्टे कुठेही दिलेलं नाहीये. जर स्टे दिला असता तर कामच झाली नसती. पण एक एक कामं पुढे जात आहेत. मरे मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग त्याचं काम बघून आलो, तो मे पर्यंत सुरू होतंय. नागपूर ते शिर्डी एक एक मोठी कामं ही मधल्या काळात मंदावली जरूर. कोविडचा काळ हा भीषण होता, पण त्या भीषण काळात सुद्धा तुम्ही तुमचं काम व्यवस्थितपणाने चालू ठेवलं. आणि ते चालू ठेवलं नसतं तर मला असं वाटतं ही मोठी गाडी आत्ताची दिसते ती आज दिसलीच नसती. हे सगळं मेट्रोचं रूपणं जे आहे फार आकर्षक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ते ब्रँडिंग हे काय केलं त्याचं ब्रँडिंग मॅन्युअल हे सुद्धा अप्रतिम आहे. मी अजून नीट बघितलं नाही, पण त्याच्यात कपिलजी बघितलं प्रत्येक पानावर व्यवस्थित माहिती आहे. म्हणजे हे सगळं आत्ताच्या घडीला जे जे आवश्यक आहे ते सगळं सरकार करत आहे. मी मगाशी BSTच्या त्या आधुनिक केंद्राचा उल्लेख जो केला त्याच्यामध्ये सुद्धा बाहेरून म्हणजे आपल्या एकनाथजी MMR रिजनमध्ये जी प्रवासी लोक येतात त्यांना सुद्धा मुंबईत आल्यानंतर पुढचा बसस्टॉप कुठे काय कुठे ह्याची माहिती देणारी सगळी केंद्र ही महत्त्वाच्या बसस्टॉपवरती असणार आहेत. हे असं संपूर्ण ज्याला लोकाभिमुख म्हणतो. लोकाभिमुख म्हणजे काय, लोकांचं एक मुख एका बाजूला आणि सरकारचं मुख एका बाजूला, असं नाही. याला लोकाभिमुख नाही म्हणत. म्हणजे लोक मागतायत काहीतरी आमच्यावरती अन्याय होतोय, अत्याचार होतोय, पण सरकार डिंब हलाल तयार नाही. हे लोकाभिमुख सरकार असू शकत नाही. ही व्याख्या माझी लोकाभिमुख सरकारची नाहीच आहे. जे जनतेला आवश्यक आहे म्हणजे शिवसेना प्रमुख जे म्हणायचे की जनतेला पाहिजे ते द्या, बरोबर आहे. पण त्याच्या अगोदर जनतेला जे आवश्यक आहे की जनतेला कळलं पाहिजे की अरे हेच तर मला पाहिजे होतं. आणि तसं जनतेला जे आवश्यक आहे जे पाहिजे आहे त्या गोष्टी महाराष्ट्र सरकार तुमच्यासाठी करते. या पूर्वीचं सुद्धा सरकार, प्रवीण तुम्ही पण बसल्यात, असं नाही आहे की मी पूर्वीच्या सरकारने काय काम केलं नाही म्हणणार एवढा मी काय नतद्रष्ट नाही आहे, नक्कीच नाही आहे. पूर्वीच्या सरकारने जे काम केलं ते काम नाकारण्याचा नतद्रष्टपणा मी करणार नाही, पण ते रद्द करण्याचं पण केलेलं नाही. पूर्वीच्या सरकारपेक्षा अधिक गतीने मी ते पूर्ण करतोय, अधिक गतीने मी ते पूर्ण करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद हे आमचं बळ आहे, ही आमची ताकद आहे, ही आमची शक्ती आहे. आणि त्या शक्तीचा उपयोग तुम्हाला प्रत्येक पावली तुम्हाला मजबूत करण्यासाठी करणं हे आमचं कर्तव्य आहे. राजूजी तुम्हाला, सोन्याजी तुम्हाला सुद्धा आणि आपल्या सगळ्या मेट्रो टीमला मी खास धन्यवाद देतोय. दिल्लीचे सुद्धा आपले सहकारी, आपको भी बहुत बहुत धन्यवाद, थँक्यू. सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ठाकरे साहेब. मुंबईतील जनतेचं विश्वसनीय, वेगवान, सुरक्षित आणि सुविधाजनक वाहतुकीचं स्वप्न साकार करण्यासाठी अनेकांनी सहकार्य केलं. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतील अतिरिक्त महानगर आयुक्त 1 माननीय डॉ.